पंकजा मुंडे यांचे पीए अनंत गर्जे यांच्या पत्नी डॉक्टर गौरी यांनी केलेल्या आत्महत्येच्या किंवा त्यांच्या झालेल्या खुनाविषयी काही पडलेले प्रश्न आहेत, त्यावर आपण चर्चा करणार आहोत। त्यातला सगळ्यात पहिला प्रश्न असा आहे की अनंत गर्जे यांच्या म्हणण्यानुसार ते 31व्या मजल्यावरून 30व्या मजल्यावर खाली उतरले, तर ते 30व्या मजल्यावर खाली उतरले कसे, हा एक प्रश्न आपल्याला पडलेला आहे। त्यांचं असं म्हणणं आहे की 31व्या मजल्यावरून खाली उतरताना त्यांनी तिथे असलेल्या तारा वाकवल्या आणि त्यानंतर त्यांनी घरात प्रवेश केला। तर हे शक्य आहे का? एवढ्या छोट्या जागेवरून अनंत गर्जे उतरले कसे, त्यांनी तारा वाकवल्या कशा आणि त्यांनी खिडकीतून आत प्रवेश केला कसा, हा आमचा सवाल आहे। अनंत गर्जे यांचे डॉक्टर गौरीच्या मामांशी बोलणं झालं होतं, त्याच्यानंतर त्यांनी मामींना का फोन केला, हा एक प्रश्न आहे। मामांशी त्यांचं बोलणं झालं होतं अनंत गर्जे यांचं, त्यांचं म्हणणं की त्या स्वतःला मृत करून घेत आहेत, संपवत आहे, असं त्यांचं बोलणं झालं होतं। मग मामांशी बोलणं झाल्यानंतर मामींना त्यांनी का फोन केला? त्यातला सगळ्यात आणखीन महत्त्वाचा प्रश्न, जेव्हा मामा आणि मामींशी बोलणं झालं तेव्हा अनंत गर्जेंचं लोकेशन काय होतं, ते कुठे होते नेमके त्यावेळेस, ते घराच्या बाहेर होते की घराच्या आत होते त्यावेळेस, हे सुद्धा तपासलं जाणं फार महत्त्वाचं आहे। गौरीचा संशयास्पद मृत्यू असूनही गर्जे पोलीस ठाण्यामध्ये असताना त्यांनी जी माहिती दिली पोलिसांना, त्यानंतर गर्जे पोलिसांच्या हातातून फरार कसं झाला? संशयास्पद मृत्यू असताना आणि हाय प्रोफाईल प्रकरण असताना पोलिसांच्या हातून गर्जे कसा काय फरार होतो, हा एक मोठा प्रश्न आहे। त्याला जाऊ कसं दिलं? आणि या सगळ्या प्रकरणामध्ये आता पोलीस काय करणार आहेत, पोलीस फरार आरोपीला कसं पकडतात, यावरही आपल्याला चर्चा करायची आहे। नमस्कार, मी संजय वरकड, आपण पाहत आहात न्यूज यात्रा। आज आपण चर्चा करणार आहोत मुंबईमध्ये पंकजा मुंडे यांचे पीए अनंत गर्जे यांच्या पत्नीचा जो संशयास्पद मृत्यू झालेला आहे त्याबाबत। अनंत गर्जे यांच्या पत्नी डॉक्टर गौरी यांचा मृतदेह आढळून आल्यानंतर एकच खळबळ उडाली। या प्रकरणाची माहिती अर्थातच अनंत गर्जे यांनी स्वतः पोलिसांना दिली, अशी आत्ताची प्राथमिक माहिती आहे। या घटनेनंतर अनंत गर्जे यांचे सासरे म्हणजेच गौरींचे पालक यांनी आता या सगळ्या प्रकरणाची सीबीआय मार्फत चौकशी व्हावी अशी ही मागणी केलेली आहे। त्यामुळं ही आत्महत्या नसून खून आहे असं आता म्हटलं जात आहे आणि पोलिसांसमोर त्याचं प्रचंड मोठं आव्हान असणार आहे। एकूणच काय तर मुंबईसारख्या शहरामध्ये अत्यंत मुंबई पोलिसांची ख्याती आहे की ते कर्तबगार पोलीस अधिकारी तिथं काम करतात। असं असूनही हाय प्रोफाईल प्रकरणामध्ये सीबीआय प्रकरणाची मागणी केली जाते, हेच महाराष्ट्र सरकारचं फार मोठं दुर्दैव आहे। या प्रकरणामध्ये पंकजा मुंडेंचा कुठल्याही प्रकारचा सहभाग नाही, त्या दोषी नाहीत, असा आत्ता जी पालकांची प्रतिक्रिया आहे मुलीच्या। त्यामुळे या सगळ्या प्रकरणाला जे राजकीय वळण देण्याचा प्रयत्न केला जात होता त्याला सध्या तरी पूर्ण विराम मिळालेला आहे। पुढे काय होतं यावर आपण लक्ष ठेवून राहणार आहोत। सध्या अनंत गर्जे हे फरार आहेत आणि दरवेळी अशा हाय प्रोफाईल प्रकरणामधले आरोपी पोलिसांच्या हातून निसटून कसे जातात, हा प्रश्न आत्ता महाराष्ट्राला पडलेला आहे। खरं तर हे सगळं संशयास्पद मृत्यू प्रकरण असल्यामुळे अनंत गर्जे यांना पोलिसांनी जाऊच कसं दिलं, हा एक मोठा प्रश्न निर्माण होतो। आता ते किती दिवस फरार राहतात, पोलीस त्यांना कधी पकडतात, हा सुद्धा एक मोठा चिंतेचा विषय आहे। दरम्यानच्या काळामध्ये या सगळ्या प्रकरणाचा घटनाक्रम जर आपण समजून घेतला तर याच्यामध्ये नक्कीच काळं वेर आहे हे स्पष्टपणे जाणवतं। या प्रकरणात सर्वात जास्त महत्त्वाचं म्हणणं आत्ताच्या घडीला तरी अनंत गर्जे यांचंच आहे। अनंत गर्जे जेव्हा घरी परतले तेव्हा त्यांना आतून कुठल्याही प्रकारचा प्रतिसाद मिळाला नाही। डॉक्टर गौरीचे आणि त्यांचे अनेक दिवसांपासून वादविवाद सुरू होते आणि त्याची माहिती सुद्धा पालकांना होतीच। या पार्श्वभूमीवर ही घटना जेव्हा घडली तेव्हा अनंत गर्जेंचं म्हणणं असं आहे की ते घरी परतले तेव्हा त्यांना आतून काही प्रतिसाद मिळाला नाही, म्हणून त्यांनी 31व्या मजल्यावरून 30व्या मजल्यावर जी खिडकी होती तिथं ते खाली उतरले, त्यांनी जाळी उचकटली आणि त्यांनी त्यानंतर घरामध्ये प्रवेश केला। आता हे सगळं तपासून पाहण्याची जबाबदारी पोलिसांची आहे। खरंच असं घडलं का? अनंत गर्जे खरंच 31व्या मजल्यावरून खाली उतरले का? त्यांनी ती लोखंडी जाळी जी आपण आता या दृश्यात बघतो आहोत ती त्यांना खरंच उचकटता आली का? आणि त्या एवढ्याशा जागेतून त्यांनी आतमध्ये खरंच प्रवेश केला का? सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की या सगळ्या प्रकरणामध्ये आधीपासूनच एक संशयाचं वातावरण तयार झालेलं होतं आणि अनंत गर्जे यांचे अनैतिक संबंध होते अशी माहिती डॉक्टर गौरी यांना मिळाली होती। त्यामुळे त्या दोघांमध्ये
बरंच काही नातेसंबंधामध्ये तणाव निर्माण झालेला होता. या तणावाची माहिती अर्थातच गौरीच्या पालकांना पण होती आणि या सगळ्या प्रकरणामध्ये वेळोवेळी त्यांनी गौरीकडनं माहितीसुद्धा घेतली होती, डॉक्टर गौरी यांच्याकडून. त्यामुळे आता या सगळ्या प्रकरणाची पुन्हा एकदा नव्याने चौकशी होऊन अनंत गर्जे यांनी गौरीचा घातपात केला का, याबाबतीत पोलिसांना तपास करावाच लागेल आणि तो तपास केल्यानंतर अनंत गर्जे या प्रकरणामध्ये दोषी सापडतात की नाही याची जबाबदारी आता मुंबई पोलिसांवर येऊन पडलेली आहे. आपण पुन्हा एकदा या घटनाक्रमाचा जर विचार केला तर हे अत्यंत संशयास्पद प्रकरण आहे. दरवाजाचा आवाज आला नाही असं अनंत गर्जे यांचं म्हणणं आहे. ते 31व्या मजल्यावरून खाली उतरले. 30व्या मजल्यावर घरात गेल्यानंतर त्यांना त्यांची पत्नी मृत अवस्थेत आढळली. या उलट त्यांचे गौरीचे जे मामा आहेत त्यांचं म्हणणं असं आहे की ज्या दिवशी गौरीचा मृतदेह सापडला त्याच वेळी त्याच्या काही वेळापूर्वी आधी अनंत गर्जे यांनी त्यांना फोन केला होता आणि गौरी स्वतःला संपवत आहे अशी माहिती त्यांनी मामांना दिली होती. त्यानंतर अवघ्या काही मिनिटांमध्ये त्यांनी मामींना फोन केला. त्यावेळेस त्यांच्या मामाचं म्हणणं असं आहे की ते दोघंही पती पत्नी सोबत होते, म्हणजे मामा आणि मामी. आणि त्यांनी मामींना जी माहिती दिली त्यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की गौरीने स्वतःला संपवलेलं आहे. त्यामुळे या दोन फोनमध्ये अनंत गर्जे यांच्या खूप मोठी तफावत आहे. एका फोनमध्ये ते असं म्हणत आहेत की गौरी स्वतःला संपवत आहे. मग त्यांनी हा फोन 31व्या मजल्यावरून खाली उतरताना केला होता का, रूममध्ये प्रवेश केल्यानंतर केला होता का, आणि मामांना फोन केल्यानंतर परत त्यांनी लगेच काही मिनिटांमध्ये परत मामींना का फोन केला, आणि नंतर जेव्हा त्यांचे फोन अनंत गर्जे यांना येत होते त्यावेळेस त्यांनी दोघांचेही फोन अटेंड केलेले नाही. आता ही तर माहिती अत्यंत ऑथेंटिक अशी माहिती त्यांच्या मामांनीच सांगितलेली आहे. त्याचे CDR तपासले जातील. त्यामुळं ही माहिती तर अनंत गर्जे सुद्धा नाकारू शकत नाही अशी ही अत्यंत उघड माहिती आहे. त्यामुळे एकूणच या सगळ्या प्रकरणामध्ये खूप संशयास्पद असं वातावरण तयार झालेलं आहे आणि ही आत्महत्या नसून हा खूनच आहे हे असं प्राथमिक तरी दर्शनी वाटतं आहे. त्यामुळे पोलीस काय तपास करतात त्याकडे आपलं लक्ष राहणार आहे. आता या खुनाचं जे कारण सांगितलं जात आहे त्यामध्ये आपण ज्या एका महिलेचं नाव येतं त्या महिलेचं नाव आपण मुद्दाम इथं घेत नाही, कारण माध्यमांना एक विसर पडलेला दिसतो. सरळ त्यांनी त्या महिलेचं सुद्धा नाव जाहीर केलेलं आहे. अशा प्रकरणामध्ये महिलांची नावं घ्यायची नसतात. आता एका महिलेसोबत अनंत गर्जे यांचे अनैतिक संबंध होते आणि त्या महिलेला अनंत गर्जे यांच्यापासून एक बाळ आहे असं त्यांचं निदर्शनास आलेलं आहे, असं असा दावा पालकांनी केलेला आहे गौरीच्या. आणि या सगळ्या प्रकरणामध्ये जी काही कागदपत्र घरामध्ये सापडलेली आहे काही महिन्यांपूर्वी, एकतर गौरी आणि अनंत यांचं लग्न फेब्रुवारी महिन्यामध्ये झाले. जेमतेम 8 ते 9 महिन्यामध्येच या अनैतिक संबंधाची कागदपत्र सापडलेली आहेत आणि त्या कागदपत्रांच्या आधारे जी माहिती समोर आली त्यातून या दोघांमध्ये प्रचंड ताणतणाव निर्माण झालेले होते. ह्या घटनेची खरी पार्श्वभूमी आहे. आणि अशी पार्श्वभूमी असताना एकंदरीत डॉक्टर गौरींचा जो मृत्यू झालेला आहे, आपण आधीपासून जो उल्लेख करत आहोत की हा अत्यंत संशयास्पद मृत्यू आहे आणि त्याच्यामुळं कुठेतरी अनंत गर्जे हे या सगळ्या मृत्यूला जबाबदार आहेत. आत्महत्या आहे की खून आहे याचा तपास पोलीस नक्कीच करतील. आपल्याला जी काही माहिती मिळाली ती दर्शकांसमोर मांडलेली आहे. 31व्या मजल्यावरून 30व्या मजल्यावर खाली उतरणं असेल, गौरीच्या मृतदेह समोर असताना मामाला फोन करणे आणि मामींना फोन करणे, त्यांचे फोन अटेंड न करणे, त्यावेळेस त्यांचा CDR जर तपासला गेला आणि नेमकं अनंत गर्जे त्यावेळेस घरात होते ते घराच्या बाहेर होते, गौरीचा मृतदेह सापडल्यानंतर साधारणतः गौरी यांचा मृत्यूची वेळ पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये येईल. त्यामुळं त्यांचा मृत्यू नेमका किती वाजता झाला, त्यावेळी अनंत गर्जेंचं लोकेशन काय होतं, या सगळ्या बाबी पोलीस तपासामध्ये पुढे येतील आणि याच्यामध्ये पीडितेला न्याय मिळावा. कारण काही असलं तरी एका मुलीचा जीव गेलेला आहे. लागोपाठ 2 डॉक्टरांच्या मृत्यू प्रकरणामुळे महाराष्ट्रामध्ये आता अत्यंत शोकाकुल असं वातावरण आहे. आधीच्या प्रकरणातही पीडित डॉक्टरांना खूप त्रास होता, टॉर्चर केलं जात होतं. याही प्रकरणामध्ये कौटुंबिक हिंसेचं हे सगळं प्रकरण आहे, अनैतिक संबंधाचं हे प्रकरण आहे आणि पंकजा मुंडेंची जबाबदारी या प्रकरणामध्ये यामुळे वाढत आहे की त्यांचा जरी या प्रकरणामध्ये प्रत्यक्ष सहभाग नसला तरीही त्या या विवाहाला हजर होत्या. त्यामुळे या पीडितेला न्याय देण्यासाठी पंकजा मुंडेंनी सुद्धा आता पुढाकार घेण्याची गरज आहे आणि अनंत गर्जे यांच्यावर ते दोषीच आहेत, म्हणजे आत्महत्येला प्रवृत्त करण्यापासून असो की खून करणं असो, या दोन्ही प्रकरणामध्ये ते दोषीच आहेत प्राथमिक दर्शनी.
त्यामुळं त्यांच्यावर कठोर कारवाई व्हावी हीच अपेक्षा आहे. या प्रकरणाचा आपण यापुढेही मागोवा घेणार आहोत. त्यामुळे आपण पाहत राहा न्यूज यात्रा. हे आहे आपलं चॅनल.